मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एका अल्पवयीन मुलीसह 2 पीडित तरुणींची नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुटका केली। या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा तसंच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अप्पर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं ही कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गौतम नावाचा एक इसम 16 ते 17 वर्ष वयोगटातील मुली आणि महिलांना ग्राहकांकडे वेश्या व्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला। संपर्क साधल्यानंतर आरोपीनं मुलींना वाशी सेक्टर 19 मधील प्लॉट क्रमांक 2 इथे आणलं। त्यावेळी पोलिसांच्या पथकानं छापा टाकून रेखा रंजन मजुमदार हिला ताब्यात घेतलं। प्राथमिक तपासात आरोपीनं पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीसह 2 पीडित तरुणींना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसायात ढकलल्याचं निष्पन्न झालं। तसंच पीडित मुलींचे छायाचित्र ग्राहकांना पाठवून त्यांच्याकडून 6,000 रुपये स्वीकारल्याचंही तपासात समोर आलंय। या प्रकरणी एनपीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143(3) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा तसंच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 7 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस हवालदार सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल पावडे, चालक पोलीस हवालदार मोहिते तसंच पोलीस शिपाई ठाकूर, चव्हाण, कोलते आणि पाटील यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।